संपूर्ण राज्यात बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटत असतानाच या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर बुधवारी त्याला बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक धागेदोरे उघड केले। संतोष देशमुखांच्या अपहरणापासून तर त्यांच्या हत्येपर्यंतच्या घडामोडी एसआयटीने न्यायालयासमोर मांडल्या। एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रमानंतर वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। तर कोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं आणि एसआयटी कडून कोणता युक्तिवाद करण्यात आला याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत। वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर परळीतील वातावरण तापले। कराडची आई आणि त्याच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली। एकीकडे कराड समर्थक आणि दुसरीकडे विरोधक असं चित्र परळीत निर्माण झाले। शिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी परळीतील बाजारपेठही बंद ठेवण्यात आली होती। एसआयटीने वाल्मिक कराडचा ताबा घेतल्यानंतर बुधवारी त्याला बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। मकोकाच्या विशेष न्यायालयात इन कॅमेरा ही सुनावणी पार पडली। यावेळी केवळ न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते। याच वेळी कराड आणि सरपंच हत्या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात 10 मिनिटं संभाषण झाल्याची माहिती तपास अधिकारी अनिल गुजर यांनी न्यायालयात दिली। 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 3:15 वाजताच्या दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण झालं। या दिवशी दुपारी 3:20 ते 3:30 वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवरून संभाषण झालं। विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांमधील संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याची माहितीही तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे। याच संभाषणाबाबत तपास करायचा असल्याचा युक्तिवाद एसआयटी करून करण्यात आला। यासोबतच वाल्मिक कराडवर आधी दाखल असलेल्या इतर गुन्ह्यांची यादी सुद्धा कोर्टात सादर करण्यात आली। मुख्य बाब म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने त्यांना धमकी दिल्याची माहितीही एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितली। आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांची हत्या केली असून हे आरोपी सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमीतले आहेत असं सांगत वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीने न्यायालयासमोर 9 महत्त्वपूर्ण बाबी मांडल्या। शिवाय हे संघटित गुन्हेगारीचे प्रकरण असल्याने कराडवर मकोका लावल्याचा युक्तिवादही एसआयटीने न्यायालयात केला। त्यानंतर आपल्या युक्तिवादात एसआयटीने न्यायालयाकडे वाल्मिक कराडची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली। तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी हा युक्तिवाद खोडून काढत त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं। कोणत्याही आरोपीने या गुन्ह्यात वाल्मिक कराडचे नाव घेतलेलं नाही। तसेच या गुन्ह्यात वाल्मिक कराडच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा दिसत नाही। त्यामुळे त्याची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला। दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर फक्त फोन कॉलवर वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आलं का असा सवाल कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना केला। दरम्यान सुनावणीनंतर बीड सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। 22 जानेवारी पर्यंत ही कोठडी असेल। त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय। या 7 दिवसात एसआयटीला आणखी महत्त्वपूर्ण पुरावे मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे 7 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। तुम्हाला काय वाटतं, या 7 दिवसात वाल्मिक कराडचा हत्येशी असलेला संबंध उघड होणार का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।